नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकेक्षण दाखला आणि अंकेक्षण अहवाल यातील फरक आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर अंकेक्षण आणि आश्वासक मानके याचाही अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अंकेक्षण अहवालाचे प्रकार बघितले. त्यात पहिला प्रकार आपण बघितला स्वच्छ किंवा निर्दोष अहवाल आणि दुसरा प्रकार आपण बघितला सदोष किंवा हरकतीचा अहवाल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अंकेक्षण प्रमाणपत्र किंवा त्याला अंकेक्षण दाखला असंही म्हणतात, ऑडिट सर्टिफिकेट. अंकेक्षण अहवालाप्रमाणेच अंकेक्षण दाखला देखील महत्वाचा असतो. त्यामुळे अंकेक्षण दाखल्याबाबत आपल्याला माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. कंपनीचा हिशोब तपासणीस कंपनीच्या जमा खर्चाच्या पुस्तके, ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक यांची कसून तपासणी केली जाते आणि त्यांच्या सत्यतेबद्दल एक स्वतंत्र दाखला दिला जातो. त्यास हिशोब तपासणीचा दाखला किंवा प्रमाणपत्र असे म्हणतात. म्हणजेच कंपनीचा हिशोब तपासणीचे हा कंपनीच्या जमा खर्चाचे पुस्तके, ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक यांची कसून तपासणी करून त्याच्या सत्यतेबद्दल एक स्वतंत्र दाखला देतो. त्यास हिशोब तपासणीचा दाखला किंवा प्रमाणपत्र असे म्हणतात. कंपनीच्या ताळेबंदावरून कंपनीची खरी व वास्तविक स्थिती प्रगट होते आणि नफा तोटा पत्रकावरून त्या आर्थिक वर्षाचा खरा व तंतोतंत नफा किंवा तोटा दाखवला जातो. असा एक स्वतंत्र दाखला हिशोब तपासणीस देतो, तेव्हा त्या दाखलेला हिशोब तपासणीचा दाखला किंवा अंकेक्षण प्रमाणपत्र दाखला किंवा त्याला ऑडिट सर्टिफिकेट असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं अंकेक्षण प्रमाणपत्र आणि दाखला याबद्दलची माहिती. आता आपण बघूया अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षक अहवाल यातील फरक. आपण मागील लेक्चरमध्ये अंकेक्षण अहवाल म्हणजे काय हे बघितलं आणि आता आपण अंकेक्षण प्रमाणपत्र याच्याबद्दल माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात प्रथम बघूया आपण अंकेक्षण प्रमाणपत्र. फरक नंबर 1. अंकेक्षण प्रमाणपत्र किंवा दाखला म्हणजे एखाद्या नमूद केलेल्या तथ्याविषयी लेखी पुष्टी किंवा त्यास कायदेशीर स्वरूप देणे होय. दाखल्यात किंवा प्रमाणपत्रात कोणतेही मत किंवा अंदाज व्यक्त केला जात नाही, ज्यामुळे तथ्यांची अचूकता मोजता येते, तिचे सत्यापन करता येते. त्यावेळी अंकेक्षण प्रमाणपत्र किंवा दाखला देतो. अंकेक्षण अहवालामध्ये व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारी वार्षिक हिशोबाची पुस्तके लेखाकर्माच्या मान्यता प्राप्त तत्वानुसार योग्य प्रकारे तयार करण्यात आली आहे किंवा नाही, त्यात व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक स्थितीचे विवरण करण्यात आले आहे किंवा नाही, याबाबत अंकेक्षकाने व्यवसायातील हिशोबांच्या पुस्तकांचे निरीक्षण केल्यानंतर दिलेल्या अहवालास अंकेक्षण अहवाल असे म्हणतात. फरक नंबर 2. सत्याशी जवळीक साधणारे तथ्य मांडण्यासाठी उपयोगी पडणारे दस्तऐवज म्हणजेच प्रमाणपत्र होय. सर्वसाधारणपणे अंकेक्षण प्रमाणपत्रात कोणतेही मत किंवा अंदाज व्यक्त केला जात नाही. अंकेक्षण अहवाल म्हणजे चौकशी परीक्षण, आढावा घेतल्यानंतर दिलेले लेखी निवेदन होय. अंकेक्षण अहवाल म्हणजे अंकेक्षकाने ठामपणे मांडलेले मत होय. नंबर 3. अंकेक्षण प्रमाणपत्र. ज्यावेळी माहितीची सत्यता पडताळून पाहणे शक्य असते किंवा त्यात अचूकता निर्माण करता येऊ शकते, अशा वेळी प्रमाणपत्र किंवा दाखला दिला जातो. ज्यावेळी माहितीची सत्यता पडताळून पाहणे शक्य असते किंवा त्यात अचूकता निर्माण करता येऊ शकते, अशा वेळी प्रमाणपत्र किंवा दाखला दिला जातो. अंकेक्षण अहवालात सर्वसाधारण अंकेक्षण पद्धतीचा वापर करून हिशोबाचा आढावा केलेले कार्य अंकेक्षकाकडून अहवालाद्वारे पूर्ण केले जाते. माहितीच्या आधारे अहवाल दिला जातो. म्हणजे अचूकताच्या आधारे अंकेक्षण प्रमाणपत्र दिले जातं आणि अंकेक्षकाची काही अहवालाद्वारे जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे अहवाल दिला जातो. नंबर 4. अंकेक्षण प्रमाणपत्रात तथ्यांच्या अचूक प्रमाणावर अधिक भर दिला जातो. जी काही माहिती, जो काही डाटा आहे त्या डाट्याला तथ्य असं म्हणतात आणि त्या तथ्याच्या अचूक प्रमाणावर अधिक भर दिला जातो. अंकेक्षण अहवालात विशिष्ट तथ्यांचे प्रमाणन केले जात नाही, तर एकंदरीत मत मांडले जाते. अहवालात काय
त्याचं प्रमाणन नाही तर त्याच्यावर अहवालात अंकेक्षक त्याचं काय करतो, मत मांडतो. नंबर 5, हिशोबाच्या पुस्तकाच्या सत्यापनानंतर काही आकडेवारी व तिची सत्यता पडताळून पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षक प्रमाणपत्र देतो. म्हणजे पुस्तकातील सत्यापनानंतर काही आकडेवारी व तिची सत्यता ही पडताळून पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षक काय करतो, प्रमाणपत्र देतो. अहवालात प्रत्येक अंकेक्षणाचा शेवट हा अंकेक्षण अहवालाने होत असतो, किंबहुना अंकेक्षण अहवालाद्वारे अंकेक्षक कार्यक्रमाचा शेवट करतो. नंबर 6, अंकेक्षण प्रमाणपत्रात अंकेक्षक फक्त विशिष्ट तथ्यांचीच आणि अचूकता पडताळून पाहत असतो. तर अंकेक्षण कार्यक्रमात अंकेक्षणाच्या कार्यात अंकेक्षण अहवाल हा अनिवार्य असतो. त्यात काही कायदेशीर अटींची पूर्तता ही करावी लागते. नंबर 7, सर्वसाधारण परिस्थितीत दाखला देताना जो कोणी संबंधित असेल त्यास असा दाखला देण्यात येतो आणि त्या दाखल्याची सुरुवात टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न अशा पद्धतीने असते. अंकेक्षण अहवाल हा मात्र परिस्थितीनुसार बदलत असतो. सर्वसाधारणपणे अहवालातील मजकूर आमच्या मते व आम्हास मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे असतो. नंबर 8, अंकेक्षण प्रमाणपत्र किंवा दाखला तथ्यांच्या किंवा माहितीच्या अचूकतेप्रमाणे दिला जातो. अंकेक्षण अहवाल हा हिशोबशास्त्रीय माहितीच्या आधारावर दिला जातो. तथापि अहवाल हा स्वच्छ असतो किंवा तो सदोषही असू शकतो. नंबर 9, अंकेक्षण प्रमाणपत्र हे संबंधित अधिकाऱ्याला सादर केले जाते. तर अंकेक्षक अहवाल हा भागधारकांना सादर केला जातो. नंबर 10, सर्वसाधारणपणे अनुदान, आय, देणग्या, शुल्क इत्यादी गोष्टी प्रमाणित करण्यासाठी अंकेक्षक दाखला उपयोगात आणला जातो. सर्वसाधारणपणे कंपनीच्या हिशोब तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंकेक्षक अहवाल तयार केला जातो. भागधारकांना समाधान देण्यासाठी तो सादर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फरकाचे हे 10 मुद्दे अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षण अहवाल यांच्यामधील बघितले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंकेक्षक आणि आश्वासक मानके. कोणताही व्यवसाय किंवा संस्था योग्य ते हिशोब व रेकॉर्ड ठेवल्याशिवाय आपले कामकाज यशस्वीपणे पार पाडू शकणार नाही. संस्थेचे व्यवहार अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींशी व मुबलक प्रमाणात होत असतात. व्यवसाय यशस्वीपणे चालला आहे की नाही हे पाहण्यासाठी हिशोब पत्रके तयार करणे आवश्यक असते, परंतु त्यासाठी व्यवहारांची अचूक नोंद करणे आवश्यक असते. आर्थिक विवरणपत्राच्या आधारे संस्था योग्य ते निर्णय घेत असते. प्रसंगी व्यवसाय पूर्णपणे किंवा अंशतः बंद करण्याचा निर्णयही यांच्या आधारे घेतला जाऊ शकतो. परंतु हे सर्व जर आर्थिक विवरणपत्रके विश्वसनीय असतील तरच शक्य आहे. चुकीच्या आर्थिक विवरणपत्राच्या आधारे घेतलेले निर्णय संस्थेला घातक ठरू शकतात. म्हणून व्यवस्थापनाच्या दृष्टीने आर्थिक विवरणपत्रांची सत्यता आवश्यक असते. गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही आवश्यक असते. फक्त अंकेक्षणच आर्थिक विवरणपत्रांची सत्यता सांगू शकतो. म्हणून संस्थेचे स्वतंत्र अंकेक्षण गुंतवणूकदार, धनको आणि आर्थिक देवाणघेवाणीतील इतर सहयोगींसाठी महत्वाची सेवा ठरू शकते. अंकेक्षण योग्य रीतीने होण्यासाठी काही मानके, प्रमाणे, स्टँडर्ड्स असणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेने अंकेक्षण व्यवहार पद्धती समितीचे म्हणजे द ऑडिटिंग प्रॅक्टिस कमिटी 1982 मध्ये स्थापन केली. नंतर समितीला अंकेक्षण व आश्वासन बोर्ड असे नाव देण्यात आले. या बोर्डाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या अंकेक्षण पद्धतीचा आढावा घेऊन अंकेक्षण व आश्वासक मानके विकसित करणे. त्याला ऑडिटिंग अँड एश्युरन्स स्टँडर्ड्स AAS विकसित करणे असेही म्हणतात. आतापर्यंत बोर्डाने 35 मानके निर्गमित केली आहे. त्यापैकी पुढील काही मानके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आपण फक्त त्याच मानकांचा म्हणजे प्रमाणकांचा विचार करणार आहोत. AAS चे नवीन नाव SA स्टँडर्ड ऑन एश्युरन्स ठेवण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा आपल्याकडे दिले मी जुना क्रमांक AAS 1 आणि नवीन क्रमांक काय झाला आहे SA 2000.
हा जुना काय होतं AAS म्हणजे काय ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स. आता नवीन नाव काय झालं त्याचं स्टँडर्ड ऑन ॲश्युरन्स. म्हणून नवीन जुना क्रमांक आणि नवीन क्रमांक दोन्ही पण झाले. जे काही गुलाबी अक्षरात दिलेले ते नवीन अंक आहेत आणि जे काही काळ्या अक्षरात दिलेले आहेत ते काय जुने क्रमांक आहेत. तर पहिला SA 200 अंकेक्षणाची मूलतत्वे, बेसिक प्रिन्सिपल गव्हर्निंग अँड ऑडिट. SA 200A आर्थिक विवरणपत्राचे उद्दिष्ट व व्याप्ती. SA 230 अंकेक्षण कागदपत्र. SA 240 आर्थिक विवरणातील चुका आणि लबाडी विचारात घेण्याची अंकेक्षकाची जबाबदारी. SA 500 अंकेक्षण पुरावे. SA 700 आर्थिक विवरणपत्रातील अंकेक्षणाचा अहवाल आणि SA 401 संगणकीय पद्धत माहिती पद्धती वातावरणातील अंकेक्षण. तर थोडक्यात बघूया आपण SA 200 काय आहे. अंकेक्षण मूलभूत तत्वे. या मानकामध्ये अंकेक्षकाने अंकेक्षण करताना आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात याचे वर्णन केले आहे. मूलभूत तत्वांची पूर्तता म्हणजेच अंकेक्षण पद्धती व अहवाल पद्धतीची योग्य परिस्थितीत योग्य त्या अंकेक्षण पद्धतीची अंमलबजावणी करणे होय. अंकेक्षक आपल्या व्यवसायाबद्दल प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असला पाहिजे. अंकेक्षण करताना मिळालेली माहिती गुप्त ठेवण्याची व त्याची जबाबदारी आहे. आपले कामकाज पार पडत असताना तो पूर्वग्रह दूषित असू नये. SA 200A आर्थिक विवरणपत्राच्या पत्रकाच्या अंकेक्षणाची उद्दिष्ट व व्याप्ती. मान्य अशा हिशोब विषयक धोरणाच्या चौकटीत राहून तसेच सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणाऱ्या आर्थिक विवरणपत्राचे अंकेक्षक करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अंकेक्षकाला अंकेक्षणानंतर तपासणी केलेल्या आर्थिक विवरणपत्रावर आपले मत स्पष्टपणे मांडता यावे हे होय. संस्थेच्या आर्थिक स्थितीची सत्य व वास्तव स्थिती तसेच संस्थेचा नफा वास्तव व सत्य आहे हे दर्शवण्यासाठी अंकेक्षकाचा मताचा उपयोग होतो. नंबर 3 SA 230 अंकेक्षण कागदपत्र. हे मानक आर्थिक विवरणपत्राचे अंकेक्षण करण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याच्या अंकेक्षकाच्या जबाबदारीच्या संदर्भात आहे. अंकेक्षण कागदपत्रे आणखी काही उद्देश पूर्ण करतात. उदाहरणार्थ अंकेक्षण कामात गुंतवलेल्या समूहाला अंकेक्षण कामाचे नियोजन करण्यास मदत करणे. पर्यवेक्षणासाठी जबाबदार असणाऱ्या समूहाला अंकेक्षण अहवाल तयार करण्यासाठी मदत करणे इत्यादी. SA 240 आर्थिक विवरणपत्रातील चुका आणि लबाडी विचारात घेण्याची अंकेक्षणाची जबाबदारी. हे मानक अंकेक्षकाच्या चुका आणि लबाड्या विचारात घेण्याच्या अंकेक्षकाच्या जबाबदारीच्या संदर्भात आहे. अंकेक्षण कार्यक्रम तयार करताना त्याचे मूल्यमापन करताना अंकेक्षकाने आर्थिक विवरणपत्रातील चुका आणि लबाड्या विचारात घेतल्या पाहिजे. SA 240 प्रमाणेच लबाडी म्हणजे जाणून बुजून गेलेले गैरप्रकार होय. यामध्ये मालमत्तेची अफरातफर, हिशोब पुस्तकातील अफरातफर इत्यादींचा समावेश असतो. हिशोब पुस्तके चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही व्यवस्थापनाची लबाडी, तर मालमत्तेची अफरातफर ही कर्मचाऱ्यांची लबाडी समजली जाते. नंबर 5 SA 500 अंकेक्षण पुरावे. हे मानक ICA ने अंकेक्षण पुराव्याच्या संदर्भात मूलभूत तत्वे प्रसिद्ध करण्यासाठी निर्गमित केले आहे. या मानकानुसार अंकेक्षकाने योग्य ते पुरावे पुरेशा प्रमाणात गोळा केले पाहिजे की जेणेकरून त्यांना आर्थिक विवरणपत्राची तपासणी केल्यानंतर योग्य ते निष्कर्ष काढता येतील. पुरेसे म्हणजेच मिळालेल्या पुराव्यांची संख्या ही योग्य म्हणजेच पुराव्यांची विश्वसनीयता किंवा सत्यता होय. SA 700 आर्थिक विवरणपत्रातील अंकेक्षणाचा अहवाल. हे मानक संस्थेचे अंकेक्षण झाल्यानंतर अंकेक्षकाला जो अहवाल सादर करावायचा असतो त्यातील मजकूर व फॉर्म कसा असावा या संदर्भात हे मानक आहे. अंकेक्षकाच्या अहवालामध्ये संस्थेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात स्पष्टपणे लिखित स्वरूपात आपले मत मांडायचे असते. अंकेक्षण अहवालामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणते मुद्दे व कोणत्या क्रमाने ते असावेत तेही स्पष्ट केलेले आहे.
याचे 401 संगणकीय माहिती पद्धती वातावरणातील अंकेक्षण. संगणकीय माहिती पद्धती परिस्थितीत केले जाणारे अंकेक्षण असं याला म्हणतात. ज्यावेळी संस्थेमध्ये एक अथवा अधिक कॉम्प्युटर आर्थिक माहिती प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात त्यावेळी संस्थेत CIS कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम अस्तित्वात आहे असे समजले जाते. मग ते कॉम्प्युटर संस्थेने ऑपरेट केलेले असो की इतरांनी म्हणजे थर्ड पार्टीने ऑपरेट केलेले असो, या मानकाचा उद्देश ज्यावेळी CIS परिस्थितीत अंकेक्षण केले जाते त्यावेळी उपयोगात आणावयाची कार्यपद्धती निश्चित करणे हा होय. हे मानक अंकेक्षकाच्या अंगी असावे लागणारे कौशल्य व गुणवत्ता, अंकेक्षणाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक असणारे घटक, CIS परिस्थितीची खास वैशिष्ट्ये म्हणजे धोक्याचे निर्धारण, अंकेक्षण धोके कमी करण्यासाठीची कार्यपद्धती, त्यासाठी लागणारे कागदपत्र इत्यादी विषयी निश्चित तत्व प्रतिपादन करणे. अंकेक्षकाने CIS परिस्थितीत कराव्या लागणाऱ्या अंकेक्षणावर प्रभाव टाकणारे घटक विचारात घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ कोणत्या मर्यादेपर्यंत CIS पद्धतीचा वापर करावा, अंतर्गत नियंत्रण पद्धती, CIS परिस्थितीत अंकेक्षणावर होणारा वाढता परिणाम इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही अंकेक्षण आणि आश्वासक मानके आहेत हे मानके अंकेक्षकाला अंकेक्षण करताना उपयोगाला पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामध्ये आज मी तुम्हाला 2 प्रश्न देत आहे. पहिला प्रश्न आहे अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षण अहवाल यातील फरक स्पष्ट करा. जो आपण बघितला अंकेक्षण प्रमाणपत्र आणि अंकेक्षण अहवाल यातील फरकाचे 10 मुद्दे आपण बघितले, ते इथं सविस्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. आणि नंतर आपण बघितलं अंकेक्षण आणि आश्वासक मानके प्रमाणके म्हणजे काय आणि त्याचे सविस्तर वर्णन आपल्याला करायचे. अंकेक्षणाचे जे काही 5 मानकं आपल्याला अभ्यासक्रमात दिलेली आहेत ती 5 मानकांचं सविस्तर वर्णन इथे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्यानात जर तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही त्याच्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.